या ठिकाणी पारितोषिक आले तो घेऊन जायचा आहे. तुषार याने आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. विराज करकरे याने आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. विराज करकरे, तुषार तुषार षटकार मला त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. कियान सुमित कदम यांच्याकडून विराज करकरे आणि अनिकेत गुगले यांनी या ठिकाणी यायचं आहे. आणि आता काय नाही, अनिकेत गुगले आणि विराज करकरे. अनिकेत गुगले मॅन ऑफ द मॅच. कल्पेश हटे याच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच. अनिकेत गुगले याला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. हा इकडे बघा, युट्यूब लाईव्ह पण चालू आहे, इकडे सुद्धा बघायचं आहे. अनिकेत गुगले 250 रुपयाचं पारितोषिक सुद्धा द्यायचं आहे अनिकेत गुगले याला, आणि 100 रुपये विराज करकरे याला. चला मॅचला सुरुवात करूया. महत्वाची मॅच. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच जाऊया मैदानावरती. चला पंचही आलेत, मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. महत्वाचा सामना आपल्या भेटीसाठी येईल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक फोटोग्राफी, त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम आर्या कंस्ट्रक्शन. असे दोन महत्वाचे संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतील. 5 ओव्हरची मॅच, महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये, आणि फलंदाजाची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. एका बाजूला साहिल, त्याच्या साथीला समीर, ही जोडी मैदानावरती पाहतो आपण. बॉलिंग मार्कवरती कुणाल आलेत.
षटकातील महत्वपूर्ण बॉल समोर असतील बॅट्समन आपण जर पाहिलं तर साहिल बॉलिंग मार्क वरती कुणाल पहिलाच बॉल लो फुलटॉस सुद्धा अगदी समोर पडला रक्षकाचा वेधी घेतला गेला तर दोन मात्र दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल आता मात्र इथे अर्जित केली एक चिकी सिंगल मिळेल पहिला एकेरी धावेनं सुरुवात इथे आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम प्रतीक फोटोग्राफी या संघाची पाहायला मिळेल मागच्या मॅच मध्ये प्रतीक फोटोग्राफी संघ अगदी 40ही पार करताना पाहायला मिळत नव्हतं आणि आता या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे सुरुवात त्यांनी एकेरीने केली आहे शेवट कशा पद्धतीने करतील हे बघायचा पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज महत्वपूर्ण कुणाल यावेळीचा बॉल मी स्ट्रोक बॉल हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे कोणती चूक नाहीये फलंदाज बाद पहिला धक्का बॅट्समन समीर मैदानाच्या बाहेर एकच जाऊ फळकावरती लागली एक विकेटही मिळाले समीर सारखा महत्वाचा खेळाडू बॅट्समन आउट झाल्यानंतर न्यू बॅट्समन रोहित दाखल होताना पाहायला मिळतील अडवा बाटण्यावर रोहित आल्याला ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध दोन क्षेत्ररक्षकांना भेटून बॉल सीमारेखेच्या पार पहिला वार चौकार तर आपण पाहिलं तर या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा 3 बॉल झाले तिथे कुणाल आज चांगल्या पद्धतीचा बॉल टाकताना पाहायला मिळाले अगदी चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर कोणत्या दिशेचा कशा स्वरूपाचाही बघावं लागेल बॉल सरळ जातोय अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तिथे आपण जर पाहिलं तर एक सिंगल इथं पाहायला मिळेल साहिलच्या बॅटमधून दोन चेंडूमध्ये दोन षटकार आले तर बाबू अगमारे यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल पुढचा बॉल पाठ फिरवली अडवा पाटनं स्ट्रोक हवेमध्येच राहिला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप झाला सोपा सरळ साधा झेल होता सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न करण्यात आला शेवटच्या क्षणी उडीही मारण्यात आली पण अगदी लास्ट मोमेंटला बॉल धरतीला जाणवताना पाहायला मिळेल इथे मात्र अगदी आपण पात्र फलंदाजाला जीवनदानही मिळेल 2 धावाही मिळतील दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक मात्र आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती 5 चेंडू झाले 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आता आडवा पाटनं मिड विकेटला अगदी फेकून दिलं सीमा पार साहिलच्या पाठमधून आक्रमण षटकार 14 या आकड्यावरती पाहायला मिळते सुरुवात दमदार आता होताना पाहायला मिळते बघा एक विकेट मिळाली जरूर पण विकेट मिळाल्यानंतर त्याचा फायदा अद्याप झाला नाहीये गोलंदाजी करत असताना आर्या कंस्ट्रक्शन संघाला कारण की इथे 14 धावा सुद्धा खर्च होताना बघायला मिळाल्या 14 धावेच्या साह्यानं आता धावा जर आल्या तर मात्र या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचं टार्गेट बघायला मिळेल यात ते मात्र शंका नाहीये 3 चेंडू मध्ये 3 सिक्स आले तर 150 रुपयाचं कॅश प्राइज बाबू वाघमारे यांच्या वतीने असेल पुढचा बॉल हाफ ट्रॅकर मिस्ट्रोकलला हवेमध्येच बॉल राहिलाय पण बॉल हवाई सफर करायला गेला यावेळेला पहिला दमदार रोहितच्या पाठमधून षटकार
यावेळेला आपण जर पाहिलं तर इथे बघायला मिळतील 6 धावा रोहित हे आक्रमण चढवताना पाहायला मिळेल. हा बॉल चांगला टप्पा पडला, अगदी खाली बसला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा इथे डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी रोहनची सुद्धा बघायला मिळते. रोहन महत्वाचे गोलंदाज आहेत. टीमच्या आज कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि कर्णधाराचा खेळ कसा असावा हे चांगल्या पद्धतीने रोहनला माहिती आहे आणि त्याच पद्धतीची नियंत्रित गोलंदाजी करण्याचे प्रयत्न आता मात्र आपण पाहिले तर गोलंदाज रोहनही करताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू अगदी यशच्या उद्ध्वस्त करणार राहिला. रोहितनं पहिल्या बॉलवरती षटकार जरूर लगावला. पुढच्या बॉलवरती डॉट बॉल. तदनंतरची आता रोहितची विकेट. आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 महत्वाचा धक्का. रोहित बॅक टू द डगआउट. मिळतील. बॅट्समन आहे नरेश. नरेश खेळपट्टीवरती दाखल झालेत. नरेश आणि साहिल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल आणि दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या ही मात्र 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती झाली. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. साहिलला साथ द्यावी लागेल. रोशन कमी गतीचा बॉल टाकला होता पण तो बॉल लेग स्टिकच्या खूप बाहेर होता. हेच पंचांनी कळवलं. अगदी व्हाईट बॉलचा इशारा आला. अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या ही मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा स्कोर वरती आतापर्यंतच्या पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोहन करत होते पण आताही ते करतील यात तेव्हा मात्र शंका नाही. अचूकता, भेदकता आणि नियंत्रित गोलंदाजी एक चांगल्या पद्धतीची कामगिरी ही करताना बघायला मिळालीत रोहन. टीमचे कॅप्टन आहेत. टीमचा विश्वास आहे. अगदी संघाचा भार खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करायचा. पहिल्या बॉलवरती षटकार आला पण त्याचा फायदा अद्यापच करून त्यानं दिला नाहीये कारण की कमबॅकही झाला. पुढचा बॉल. हा ट्रॅकर कट केला. बॅकवर्ड पॉइंट मधून वेगानं बॉल चालला. थर्ड मान मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी, त्याची पूर्तता. 2 धावा ही वेगानं कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचताना बघायला मिळेल. 23 धावा स्कोर वरती आतापर्यंतच्या लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा संघ मैदानावरती खेळतो. प्रतीक फोटोग्राफी. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळीचा समोरचा बॉल समोर उडवला. अगदी लॉंग ऑन ला क्लिअर करणारा फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. वरती येताना पाहायला मिळाली. या षटकाराच्या साह्यानं तब्बल 29 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती लागल्या जातात. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मग आता साहिलला साथ देण्याचं काम आता आपण पाहिलं तर बॅट्समन नरेशही करतील का हे आपल्याला बघायचं. साहिल एका बाजूने आक्रमण चढवतात, एका बाजूने नरेश. त्याआधी रोहित पाहायला मिळाले. समीर 0 वरती बाद झाले पण हरकत नाहीये. धावा येत आहेत मग तर कुठूनही का होईना. बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा योगेश येताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल. बन्नाट वेगाचा टप्पा बॉल पडतोय का खाली बसतोय का हे कळलंच नाही फलंदाजाला आणि त्याच कारणानं तिथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची संगत होताना पाहायला मिळाली आणि या डॉट बॉलने टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर पूर्णपणे आता तिरवलेली बघायला मिळेल. 29 धावा धावफळकावरती लागला. तिसरं षटक मार्गस्थ. धावा खूप साऱ्या आलात. या धावा शेवटपर्यंत राहिल्या तर मात्र 50, 60, 70चा पल्ला सुद्धा पार पडला जाऊ शकतो. पंचांकडे मोठी अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा होता. बघा, पहिला बन्नाट वेगाचा बॉल, तदनंतर कमी गतीचा बॉल म्हणजेच डॉट बॉल. दोन्हीही चेंडू डॉट स्वरूपाचे बघायला मिळाले. दोन्ही चेंडू चांगल्याच पद्धतीचे राहिले
आणि अशी गोलंदाजी चालू राहिली तर या धावांचा वेगही थांबवला जाऊ शकतो. अगदी मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि त्याच्या साथीला खेळत असताना नरेश नावाचं वादळ जे विरविरतंय ना, त्या वादळालाही नमवलं जाऊ शकतं. पण त्यासाठी योगेशला कमबॅक करावं लागेल. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आला. लॉंग ऑन आणि मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगानं धावत येताना पाहायला मिळाले. सिंगल आली आहे. वा चांगली फिल्डिंग बघा. थोडं फंबल झाले होते. स्वतःला सावरलं. पुन्हा नव्यानं बॉलची फेकी करण्यात आली. त्यावर मात्र दोन्ही फलंदाजांनी एक सिंगलच घेतली आहे. आणि या एकेरी धावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळाली तब्बल 30 धावा. या मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. 30 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंतच्या पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर कट करायचा होता. पहिलंच मन बनवलं होतं बघा. हे आधीच माइंडसेट केलं होतं. आधीच मनोबल फिक्स केलं होतं. खेळत असताना बॅट्समन आपण जर पाहिलं तर नरेशनं की हा बॉलर जो योगेश हाफ ट्रॅकर बॉलिंग करतो बॅकफुटला येऊन डीप वरती कव्हर वरती फटका सजवायचा आणि तेच प्रयत्न त्याने केले. प्रयत्नांमध्ये असफल तो सुद्धा राहिला. यावेळेला डॉट बॉल खेळला जातोय. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल फसवलं आणि अगदी यष्ट्यांच्या मागे एक चांगला सरळ साधा सोप्पा झेल योगेशच्या नावे सफलता. बॅट्समन आउट. मेरा बाप योगेश वरती आक्रमण समोरच्या दिशेला स्ट्रोक अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आल्या आल्या रोशनच्या पाठमधून तडाखा षटकार. धावसंख्या 36 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळाली. पहिल्या 18 चेंडूचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाला. 12.00 च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे आणि त्या स्वरूपाच्या 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला गेला. छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. आपण छोटासा डीजे ब्रेक घेऊया. ऐकू एक टीमची धावसंख्या धावफलकावरती थांबली होती. तिथूनही पुढे नेण्याचं काम आता बॅट्समन रोशननं केलं. षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 36 वरती. 18 बॉल झालेत. 12.00 च्या सरासरीनं बॅटिंग चालू झाली आहे. अशी चालू राहिली तर या मॅच मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 60 धावा बघायला मिळतील. अन्यथा 58 येतील आणि तिथून पुढे आपण जर पाहिलं तर मोठे फटके आले तर 70 ही धावा पाहायला मिळतील. गोलवटप्याचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. बाकपट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. शॉर्ट पानलेगचे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. एकेरी धावेच्या सह्यानं टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. पुन्हा नव्यानं बॉलर आलेत. नाव आहे कुणाल. महत्वाचा गोलंदाज आहे कुणाल. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केला होता. पुन्हा नव्यानं कुणालवरती विश्वास दाखवला गेलाय. आणि कुणाल कशी गोलंदाजी करतील आपल्याला जरूर पाहिजे. पुढचा बॉल हा ट्रॅकर समोर उडवला. इथे शॉट सिलेक्शन करण्यामध्ये चुकले. डबल माइंडेड झाले. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक नाहीये. फलंदाज रोशन मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का.
बॅटिंग करत असताना टीम प्रतीक फोटोग्राफी टीमला मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील बॅट्समन अक्षय अक्षय दाखल झालेत खेळपट्टीवरती. आता अक्षयला धावा बनवाव्या लागतील. एकामागोमाग एक फलंदाज बाद होते ते थांबवावं लागेल. हा ट्रॅकर बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. बराच वेळ हवेमध्ये राहिला होता. रोशन बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. रोहन आले तिकडे टीमचे कॅप्टन आहेत. एकच जाऊ तिथे मात्र खर्च करतील. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. या दोन्ही फलंदाजाला एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती पोहोचली आहे. चौथं षटक मार्गस्थ 38 धावा धावफळकावरती धावा आल्या. धावांचा वेगही थांबवला आणि आता साहिलला कुठेतरी मात्र आपण जर बलतर आक्रमण करावं लागेल. हा स्ट्रोक साहिलच्या रेडार मध्ये आला. अगदी स्लॉट मध्ये त्याला पार्क केला. पार्किंग प्लॉट मध्ये पाहायला मिळतात. अगदी षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 44 वरती पोहोचवून ठेवली आहे. आता ही मोठा फटका पुन्हा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्क्वेअर लेगच्या खूप वरून षटका. टीमची धावसंख्या धावफळकावरती त्यांना पाहायला मिळते 50 धाबा. संघाचा अर्धशतक धावफळकावरती बॅटिंग करत असताना याही वेळेला आक्रमण. आताही क्षेत्ररक्षक वा फिल्डिंग चांगली. प्रयत्न चांगले केले. प्रयत्न कितपत सफल राहिलेत. 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल पण नाही. दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुहेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती पोहोचली आहे. चेंडू झाले 24 चेंडू मध्ये 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही या मॅच मध्ये 6 चेंडूंचा खेळ पूर्वार्धाच्या खेळातील बाकी राहिला. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये जरी 15 धावा बनवल्या ना तरी सुद्धा 65 प्लस धावा या खेळपट्टीवरती बघायला मिळतील आणि त्या धावा या स्पर्धेतील सर्वाधिक मोठ्या असतील. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा आकडा होता 64 आणि त्याही आकड्याचा पाठलाग आपण पाहिला 29 बॉल मध्ये राहिला होता. म्हणजे एक चेंडू राखून तो सामना जिंकला होता. टीम आपण जर पाहिलं तर आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव संघानं. पण इथूनही पुढचा विचार केला तर आताही मोठा आकडा रचण्याचा निर्णय हा घेतला ना बॅटिंग करत असताना टीमनं तोही बघायचा. बॉलिंग मार्क वरती अजय येताना पाहायला मिळतील. अजय यांच्यावरती विश्वास दाखवला. अजयनं मागच्या मॅच मध्ये विजय टीमला मिळवून दिला होता. आता तो कमबॅक करेल का हे पहिलं बघावं लागेल. अजयला पुन्हा थांबवलं. अगदी 2 वेळा अजय थांबला. एक वेळा ज्या वेळेला आपण पाहिलं कॅप्टन काळ्या रिमूव्ह करण्याचा विसरला होता पण यावेळेला पंचांनी थांबवला. आता तिसरा प्रयत्न सक्सेसफुली असेल का आणि त्यावेळेला आपण पाहिलं इथे मात्र फसवण्यात आलं. रोहन चेंडूच्या खाली फलंदाज बाद. धक्का क्रमांक अजून एक महत्वाची विकेट.
त्यांना पाहायला मिळाले होते आणि त्याच कारणाने तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल मेल लॉंग स्टॉप मध्ये एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक हे मात्र 53 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती अजय चांगली बॉलिंग करतात. पुढचा बॉल याही वेळेला अजयचा बॉल आक्रमण पुन्हा एकदा बाई हल्ला लॉंग ऑनच्या वरून षटकार. या वेळेला हा बॉल ऑफ स्टिकच्या खूप बाहेर पंचांचा इशारा वाईट बॉलचा अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती ओसाना पाहायला मिळतीये. 60 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्या जातात. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता अजयवरती आक्रमण चढवलं जाते. साधा बाला हा बॉल अजयचा कमबॅक करणार राहिला, कमबॅक देणार राहिला, कमबॅक मिळवणार राहिला आणि याही वेळेला डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलच्या सांगतेनं 60 वरती संघाची धावसंख्या थांबवली. या चेंडूचा विचार केला तर 4 बॉल झालेत या ओव्हरचे. अजूनही 2 बॉल बाकी राहिलेत. अजून एक चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी. याही वेळेला डॉट बॉलची सांगता. वा, अप्रतिम कामगिरी राहिली याही ओव्हर मध्ये. अजूनही आपण जर विचार केला तर इथूनही पुढे या ओव्हरचा लास्ट बॉल येणं बाकी आहे. 60 धावा धावफलकावरती लागल्यात या ओव्हरचा लास्ट बॉल आणि तोही चांगल्या पद्धतीचा. वा, अप्रतिम चेंडू इथे बघायला मिळाला आणि लेझी क्रिकेट बघितलं, धाव घेतली नाहीये. 60 वरती अजून एक विकेट, 61चं टार्गेट बघायला मिळेल. 5 ओव्हर मध्ये 61 धावांची आवश्यकता. चांगली बॉलिंग राहिली इथे अजयची आणि या मॅच मध्ये विजयाच्या समीप येईल का आता बॅटिंग त्याची बघावी लागेल. पूर्वार्धाचा खेळ संपला. दुसऱ्या मॅच कडे आपण वळण घेऊया. तिथे टीम आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम खेळेल अलिमा 11, त्यांच्या विपक्षामध्ये आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन टॉससाठी या. अलिमा 11 आणि आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव. त्याचबरोबर टीम प्रतीक फोटोग्राफी टीमला विनंती करेन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन फिल्डिंग लावूया. मॅचला सुरुवात करूया. 30 बॉल, गरज असेल 61 धावांची. खेळाकडे आपण लगेच वळून घेऊया. महत्वाची मॅच आहे.
61 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. चला पंचांना विनंती करेन मॅचला सुरुवात करून घेऊया आपण. बरेचसे सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाते. पंचांपर्यंत पाणी पोहोचवा विनंती करेन. चला मॅचला स्टार्ट करून घेऊया. महत्वाची मॅच, महत्वाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अजय, एका बाजूला रोहन. ही जोडी सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा आणि पहिलाच डॉट बॉल आपल्याला इथे बघायला मिळाला. पहिलाच डॉट बॉल आला. 61चा पाठलाग करायचा. अजयनं बॉलिंग चांगली केली आणि अगदी आता बॅटिंग त्याला करायची आहे. पुढचा चेंडू या वेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. हलक्या हाताने फक्त स्टिअर करताना पाहायला मिळालं. शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेला फक्त दिशा दिली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. दुसऱ्याच बॉलवरती सिंगल लगेच घेण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि दोन चेंडू एकदा फळकावरती येताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल बघायला मिळेल. महत्वाचे गोलंदाज आहेत. निर्णायक गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले बॉलर आहेत. गणेश पहिल्या बॉलवरती 1 धावने, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. हा चांगला स्ट्रोक डीपेस्ट कव्हरला खेळत असताना क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला झेल आणि यावेळेला रोहन रूपी वादळाला इथेच थांबवण्यात आलं. पहिला धक्का बॅटिंग करत असताना आर्या कंस्ट्रक्शन संघाला. पालमियल योगेश आहे महत्वाचा खेळाडू. योगेश कडे आता एक मोठ्या विश्वासानं बघितलं जाईल कारण की 61 धावांचा पाठलाग करायचा. गणेश चांगली बॉलिंग करतात. हा ही बॉल चांगला पायामध्ये टाकण्यात आला. इथेही आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. वा चांगली गोलंदाजी, नियंत्रित कामगिरी, अचूक या वेळेला टप्प्याची गोलंदाजी होताना बघायला मिळते. एक भव्य दिव्य स्पर्धा आज आपण अनुभवतोय. शिवगर्जना ग्रामीण प्रीमियर लीग 2024चा भूतपूर्व पर्व. एक भव्य दिव्य असं पर्व, 5वं पर्व त्याचं निश्चित शिवगर्जन क्रिकेट असोसिएशनला असेल गर्व आणि गर्वाने मान उंचवावी अशा पद्धतीचं दमदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगला स्ट्रोक एकदम मीद आहे. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. एकेरी दुहेरी धावेनं मॅच बनणार नाहीये आणि चांगल्या पद्धतीनं दोन्ही फलंदाजांना माहित आहे आता जे काही करेल ते अजय करेल या विश्वासानं त्याच्याकडे बघितलं जात आहे. मागच्या मॅच मध्ये अजय खेळला, त्यांना धावा बनवला, त्यांना जिंकूनही दिलं, पण आता त्याला धावा बनवावा लागतील. 61 हा ट्रॅकर टप्पा पडला, बाहेर निघाला, व्हाईट बॉलचा इशारा आला आणि अगदी अवंतर स्वरूपानं
संघाची धावसंख्या मात्र 3 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. चेंडू झाले आतापर्यंतचे 5 धावा झाल्या 3. आता येणारे या ओव्हरचा एक शेवटचा बॉल बाकी राहिला. या ओव्हरचा लास्ट बॉल आपल्याला बघायला मिळेल. हा चांगला बॉल, हाई डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना एक महत्वपूर्ण संघ आर्या कंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळेल. आता बॅकफुटला येताना पाहायला मिळतीये, कारण की आता 24 बॉल 58 धावांची गरज. चला पंच विनंती करतोय, बघा मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खूप बराचसा टाइम जो खर्च करतात तो आपल्याला वाचवावा लागेल, कारण की प्रत्येक ओव्हर मागे टीम मीटिंग चालू आहे आणि अशी टीम मीटिंग चालू राहिली तर आजच्या दिवसामध्ये ज्या आपल्याला 7 मॅचेस जरी कंप्लीट करायच्या होत्या ना, त्याआधी मला वाटते 6च मॅचेस होतील. आतापर्यंतची 6वी मॅच चालू आहे. अजूनही आपल्याला पुढे 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. या प्लॅनिंगनं आपण मैदानावरती खेळतोय. आणि निश्चित आजच्या दिवसामध्ये 8 मॅचेस व्हाव्या अशी आयोजकांची आणि सर्व खेळाडूंची इच्छा आहे, तरच आपल्याला उद्या जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळता येतील. पुढचा बॉल, रोशनचा पहिलाच बॉल अडवा, बॅटनं चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, खराब फिल्डिंग आणि अगदी सीमारेखेच्या बाहेर चेंडूला जाण्यासाठी मदत केली जाते. एक वेळेला 4 धावा, चौकार. आपल्याला बघायला मिळाला त्या 4 धावा चौकाराच्या सह्यानं टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. आक्रमण केले, रोशनवरती हल्ले चढवावे लागतील आणि करत असताना अजय आणि त्याच्या साथीला योगेशला. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, पंचांचा इशारा, वाईट बॉल चालला. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाते. अवंतर स्वरूपाची धाव इथे मिळताना पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या बघायला मिळते. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने जाणतात हे दोन्ही फलंदाज. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू अडवा, बॅटने खेळला, बॅटची लीडिंग आहे, चेंडूच्या खाली साहिल, एक चांगला झेल, फलंदाज बाद, महत्वाचा खेळाडू योगेशही या पटीच्या बाहेर. दाखल होताना पाहायला मिळतात. आता आर्या कंस्ट्रक्शन संघाकडून ज्या अपेक्षा केल्या गेल्या त्या अपेक्षांचं पालन होतच नाहीये. धावा येत नाहीयेत, मोठे फटके बघायला मिळत नाहीयेत. पुढचा बॉल, याही वेळेचा चेंडू टप्पा पडला, बॉल खाली बसला, याही वेळेला डॉट बॉल आता बघायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा स्ट्रोक चांगला आलाय पण तो हवेमध्येच राहिलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि एक साधा सरळ सोपा झेल सोडला. बघा अगदी खूप साऱ्या कॉन्फिडन्स न कॅच कडे बघितलं जात होतं, पण तो कॉन्फिडन्स कधी ओव्हर मध्ये कन्वर्ट झाला ना ते कळलंच नाही आणि त्याच कारणाने तिथे मात्र झेल सुटताना पाहायला मिळाली. एक महत्वाचा झेल सुटला, फलंदाजाला मात्र जीवनदान मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2, दुसरं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावरती. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. बॉलिंग मार्क वरती रोशन चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंतचे बघायला मिळालेत. चला स्पीडअप घ्या विनंती करेन.
बघा अजूनही वेळ खर्च होतोय. वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत कॉल करतोय की स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. तरी आपण वेळ खर्च करतोय. मग या मॅचला 4 वाजतील आणि पुढच्या मॅचेसला आपल्याकडे हातामध्ये वेळ राहणार नाही. याकडे मी लक्ष वेधेन दोन्हीही टीमचं. पुढचा बॉल बॅकफुटला येऊन कट केला. डीपे स्ट्रक कव्हरला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले, मिसफिल्ड केली आणि अगदी तिथे आपण जर पाहिलं तर 4 धावा येताना बघायला मिळाल्या. चौकार बॅटिंग करत असताना बॅट्समन अजयच्या बॅटमधून चौकाराच्या सह्यानं संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहिलं तर 13 या आकड्यावरती त्यांना पाहायला मिळते. 13 धावा स्कोर कार्ड वरती. अजय स्ट्राईकला. हाही चांगला स्ट्रोक समोर उडवला पण आता लांबी कमी उंची बरीच पहा. एक चांगला रोहितचा झेल फलंदाज बाद आणि याही वेळेला विकेट. अजय बॅक टू दी गाव. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. वेळ खर्च करायचा नाहीये. षटकातील पुढचा बॉल गणेश. आक्रमण चढवलं ऑन साईडला चांगला स्ट्रोक खेळला अगदी लॉंग ऑनच्या दिशेला एकदम मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी त्याची पूर्तता 2 धावा चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलेल्या बघायला मिळतात. दोन धावा दोन धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक मात्र पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 15 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. यावेळीचा स्ट्रोक चांगला आला अगदी ताकदभरा स्ट्रोक मिड विकेटच्या खूप वरून. यावेळेला 6 धावा. तर 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 21 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत चैतन्य पाहायला मिळतात. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. आक्रमण चढवलं गेले गणेश वरती हल्ले चढवले जातात. धावा येतात. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा आणि इथे आपण जर पाहिलं तर पंच कळवतील. 2 पंचांमध्ये आता कॉलिंग होईल. अगदी दोघांमध्येच कळवण्यात येईल हा निर्णय काय असेल. मेन अंपायर आणि त्याच वेळेला साइड अंपायर लेग अंपायर कळवतील हा डिसिजन नक्की काय होता. बॅटची एज घेतली आहे का, लिडिंग एज घेतली आहे का, आणि यस नॉट आउटचा इशारा येतोय. फलंदाज बाद नसेलच कळवण्यात आलं आणि इथे आपण जर 15 डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा या मद्र स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या लागल्या जातात. षटकातील पुढचा बॉल
हा स्ट्रोक हवेमध्ये राहिलाय. शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीयेत फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम आर्या कंस्ट्रक्शन संघाला. बॅट्समन आउट. दोन धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला बघायला मिळाली. तब्बल टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 23 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या लागल्या गेल्यात. एक चांगली खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. दोन्ही महत्वपूर्ण संघ या खेळपट्टीवरती दाखल झालेत. पुढचा बॉल यावेळीचा स्ट्रोक दर्जेदार फटका. खूप दूर लांब लचक षटकार. चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. सोळा पूर्णांक 00 सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायच्या. बॅटिंग करत असताना टीम आर्या कंस्ट्रक्शन संघाला येणारे 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी या संपूर्ण मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहेत नवीन. प्रतीक पाहायला मिळतील. संघ मालक आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस फुल टूल करायचा होता पण ते जमलंच नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेला हरकत नाहीये. इथेही मिळतील त्या तब्बल 4 धावा. चौकार. अगदी सामन्याचं चित्र पलटताना पाहायला मिळेल चौकाराच्या साह्यानं. आता 11 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सामना रंगला. मॅच रंगात येताना पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र परत एकाला जिंकायचा एकाला हरायचा. पहिल्याच बॉल वरती आक्रमण आता इथे करण्यात आलंय. याही वेळेला आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅटवरती बॉल आला नाहीये. अगदी शरीरावरती आदळत असताना बॉल शॉट पण लेगला एक सिंगल देणार राहिला. लेग बायची सिंगल. आता येणारे 10 बॉल आणि आवश्यकता 27 धावांची.
षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा खोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. अगदी चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला होता, पण अगदी मिडॉनच्या दिशेला चांगली फील्डही होताना पाहायला मिळाली. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पण पाहतोय. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती पाहायला मिळते. 35 धावा फळकावरती मात्र इथे लागल्या जात आहेत. इथूनही विचार केला तर या ओव्हरचे 3 बॉल अजूनही येणं बाकी असणार आहेत. पुढचा बॉल. यावेळीचा हाही चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता. मिस्ट्रोक खेळले. दोन्ही फलंदाज जाता नाराज असतील आणि इथे आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती पोहोचली आहे. 3 चेंडू मध्ये सिंगल 3 बघायला मिळाल्या. 3 चेंडू मध्ये एकात मोठा फटका येणं गरजेचं होतं, पण अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये एकात मोठा फटका अपेक्षित राहील. आक्रमण चढवले. वा, लॉंग ऑनच्या खूप वरून बॅटिंग करत असताना मजबूत तडाखा. षटकार. षटकाराला आक्रमण झालं. षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या ही मात्र 42 या आकड्यावरती. का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. 7 बॉल 19 धावांची गरज. हा मिस्ट्रोक आलाय. ही कॅच महत्वाची राहील आणि तीही कॅच पकडली. वा, अप्रतिम सुंदर झेल. या मॅचचा हा झेल मॅचला टर्न करणारा असेल, सामन्याला फिरवणारा असेल. 6 बॉल आता 19 धावाची पुन्हा गरज. चार ओव्हर झालेत सर. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. पाणी पाहिजे मैदानावरती. पाणी द्या. धावांची आवश्यकता. 6 बॉल 19. महत्वाचा बॅट्समन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतंय. जितेंद्र त्याचं नाव आहे. नॉन स्ट्राईक एंडला न्यू बॅटर अजय. पहिलाच बॉल समोर उडवला आणि तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फलंदाज बाद. विकेटचं पतंग.
पुढचा बॉल फुल टॉस फुल टोल केला पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्याही वेळेला कॅच ड्रॉप. सिंगल मिळेल दुसऱ्याची मागणी करत असताना पूर्तता झाली नाहीये. याही वेळेला फलंदाज बाद. अजून एक विकेट. ची गरज. पुढचा बॉल वेस्ट साईडचा हा नो बॉल आणि अगदी येणारा पुढचा बॉल फ्री हिट असेल. 4 बॉल आता 18 धावेंची गरज असेल. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर शॉट पूल करण्यात आला. फ्री हिटचा बॉल क्लिअर. वा मॅच मध्ये ट्विस्ट. स्क्वेअर लेगच्या वरून धमाका षटकार. आता 12 धावांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये बाकी राहिली आहे. सामना रंगला. 3 बॉल 12 धावांची गरज. बॅट्समन स्ट्रायकिंगला दाखल. हा ही फुल टॉस बॉल अगदी शरीरावरती आदळला. एक लेग बाईटची सिंगलची की सिंगल मिळेल. 2 बॉल 11 मॅच मध्ये ट्विस्ट. 2 चेंडू 11 धावांची अजूनही गरज या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि फुल टॉस फुल टोल केला. मॅच मध्ये ट्विस्ट. सामना रंगला. याही वेळेला षटकार. 1 बॉल 5. ज्या वेळेला सॉरी 5 धावांची गरज आहे पण स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे षटकार तर ठोकावत लागेल. 1 बॉल 5. एक डायलॉग अगदी आठवेल सैराट चित्रपटातील. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. 1 बॉल 6 येईल का. 5 ची गरज आहे एका चेंडू मध्ये. आणि या वेळेला मिस झाले. डॉट बॉल आला. सामना जिंकला. खेळत असताना टीम आपण जर पाहिलं तर आर्या कन्स्ट्रक्शन संघानं विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्यानं